गणेश महाराज वगैरे यांना साथ करतील दशरथ महाराज मोठे
8 ते 10 कीर्तन आता आहे त्याचा नियम आहे पोलीस स्टेशनचा 10 त्यामुळे आपल्याला एका तासामध्ये आता तुमच्या सगळ्यात मोठं अनुभव अभंग सगळ्या वारकऱ्यांच्या पाठात तुमच्याही कानावरून ऐन वेळा गेलेला आहे. खरं तर काय एवढ्या दुःखापुरता आवाज जातो पुन्हा तुझी बेजारी हा अभंग निवडण्याचं कारण काय? तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 4200 अभंग आहेत. 350 वर्षाच्या पूर्वी लिहिलेले अभंगायचे ते 350 आज ही जिवंतच आहेत. अनेकांचे भावगीत संपले, अनेक पाहतो आपण, पण अभंग मात्र तसेच कधी कंटाळा येत नाही. रूप महाकालोचनी हा माऊलीचा जो अभंग आहे 750 वर्षापासून अभंग आहे, त्याचा भंगच होत नाही. दुसरी गोष्ट तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे की गतवर्षी प्रवचनामध्ये सांगून गेलो होतो तुम्हाला, हे सगळे मंत्र आहेत. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी 9000 म्हणजे 9000 कोणत्या बिमारीवर कोणती ओवी म्हणावी, कोणत्या आपल्या जीवनातल्या अडचणीवर कोणता अभंग म्हणावा त्याचं शास्त्र आहे. आमचा वारकरी संप्रदाय भोळा नाही का, कोणत्या शाळेत गेली नाही, कोणत्या विद्यापीठात नाही, काहीच नाही. परंतु सगळ्या संतांच्या अभंगावर पीएचडी करावं लागते. ज्ञानोबा यांच्या एका ओवीवर पीएचडी करावं, या अभंगामधून आपल्याला 4 चरणाचा अभंग सगळ्यांच्या कानावर गेलेला आहे. हजारो कीर्तनकारांनी याच्यावर चिंतन केलं आणि लाखो श्रोत्यांनी हे अभंग ऐकलेलं आहे. अभंग नाही तरी या अभंगाचे आज काय करतात? गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी आम्हा सगळ्या घरातून बाहेर साधू संत सत्पुरुष जपी जपी अभंगाने कुठे आश्रमात काय सगळे बाहेर पडले. मंदिरे वाचवा, मूर्ती वाचवा, धर्मग्रंथ वाचवा आणि हे सगळे बाहेर पडल्यामुळं एवढा मोठा उत्सव झाला आज की सगळ्याला आता 5 वर्ष वेगवेगळे भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, ते काही असेल पद्धतीसाठी चांगलं आहे, वातावरण खूप चांगलं. त्या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला देवाची माहिती, देव मोठा आहे का लहान आहे, त्यानंतर त्याची शक्ती किती आहे आणि या भगवंताची एवढी शक्ती आणि एवढा मोठा देव आपल्याला जवळ घेता येतात. 2-3 प्रश्नांची उत्तर आहेत. एका तास घड्याळाकडे 5 करून काळजी करू. आता या सगळ्या काळकरी गुणवान जाणारे आहेत, काही आता ज्यांनी सगळ्यांनी थोडं उदार मनाने त्यांचे 5-5 मिनिटं जर मला दिले तर मला एक तात्पर सेवा करतात. आता माझ्या अभंगातले जर 10 मिनिटं तुम्ही चालीमध्ये घेऊ लागलं तर मला काय सांगता गुणवणा त्याच्याबद्दल बात. परत एकच चालणार जर वाटली तर
अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं एवढा प्रभू, एवढा म्हणजे केवढा? आपण लिंबू पाहिल्यानंतर त्याला असं दोन लांब पाहिलं जेवढ्या वस्तू आपल्या जवळ दिसतात त्यांचा आकार पाहतो आपण आणि आकार पाहून सांगतो. तसा तुकाराम महाराजांनी देव किती मोठा आहे ते सांगितलं. एवढा एवढा म्हणजे तुका आकाशा एवढा. महाराजांनी काय विचारलं, महाराज तुम्ही कुठून आलात, किती मोठे आहात? ते म्हणाले अणू रेवण्या ठोकळा आणि तुका आकाश. अणूपेक्षा लहान आहे आणि आकाशापेक्षा मोठा. तुकाराम महाराज जर आकाशापेक्षा मोठे असते तर त्या तुकाराम महाराजांचं चिंतन करणारे परमात्मा भगवान किती मोठे असते. म्हणून महाराजांनी सांगितलं एवढा, त्याचा काही मोजमाप करता येईल. आता आकाराने देव एवढा मोठा जर आहे तर तो भक्ताच्या हृदयात राहील का? मला ज्या सध्या 10 वर्षापासून मोबाईलची आठवण. मोबाईल एवढाच आहे, त्याला मोठा सगळं विश्व त्याच्यामध्ये होते. त्या मोबाईलला सांगितलं आमचं पाहिजे लगेच ना. एवढा मोठा देव जो आहे, संपूर्ण विश्व चालवणार आहे आणि तो महाराज म्हणतात या मोठ्या देवाने जो त्या देवाचं चिंतन करेल, स्मरण करेल, नामस्मरण करेल, विश्वास ठेवेल, भावना ठेवेल, श्रद्धा ठेवेल, तर तेवढ्या मोठ्या देवाने त्याच्या जवळ येऊन राहावं. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी एवढ्या मोठ्या देवाला एवढ्या लहान पेटी मोठी का देव मोठा? देव मोठा, पण पेटीचा आकार पाहून तो देव तेवढ्या आकाराचा लहान होऊन त्या पेटीमध्ये राहतो. ती पेटी बाहेर नाही. संपुष्ट हृदय म्हणजे आपलं मन, अंतःकरण, चित्त. आता तुम्ही सगळे इथं आहात. आता जर तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज जर आला, तुम्ही जातात घरी जातो. कारण काय? येताना तुम्ही तुमचं घर घेऊन आलात म्हणून घराकडे जातात. संपुष्ट म्हणजे आपलं अंतःकरण मन. या मनामध्ये काय ठेवायचं, किती ठेवायचं ठरवा. देव यायलाही तयार आहे आणि आपण अनेक जन्मामध्ये संसार करत आल्यामुळं प्रत्येक जन्मातल्या संस्काराचे थोडे थोडे संस्कार आमच्यावर शिल्लक आहेत. तुम्हाला उदाहरण सांगतो.
आपल्याला सारखे लोकांचे खिसे काढण्याची सवय असेल इथं पण नाही कशाला आणि आपल्याला पण काय आपल्याला खिसे कातरण्याची सवय या जन्मात त्याला म्हणजे पॉकेट मारायची सवय आहे 100% ठरवा की तो उंदराच्या जन्मातून आला उंदराच्या जन्मात उंदराचेच करतात सारखं लोकांच्या घरचं ओझं आपल्याही घरचं ओझं सारखी ओझं घ्यायची सवय लागली असेल तर तुम्ही ठरवा तर मी त्याचं नाव नेहमी सारखं ओझं करत ते काढू मुलगा करायला तयार आहे कारभार करायला तयार आहे आपण असेपर्यंत आपणच करतो म्हणजे ओझं आपण तर मला सांगा हा जो देव आहे तो गाढवाच्या हृदयात राहील का फक्त म्हणतात माऊली ज्ञानेश्वरी वाचतात तैसे येणे शरीरा येणे सगळे किंबहुना फेरधारे चिरा पडे सगळ्याला समजण्यासारखी गोष्टी आहे येण्याची शरीरे या माणसाच्या देहानच देह संपुष्टात येतो प्रत्येक देहामध्ये प्रत्येक शरीरामध्ये भगवंताने वेगळी शक्ती दिली अनेक प्रकारचा झाड पाला खाल्ल्यानंतर गाय आणि तेच दूध जर सापाला पाजलं त्याच्यापासूनचा विष द्या येण्याची शरीर नाही देण्याची शरीर वेगळं आता पहा नेहमी आपण लिंबाचा कडूपाला जो आहे तो खात नाही खावा आता लिंबाचा कडूपाला सगळ्याला गोड लागतो ते कडू चोवीस तास जे आहे ते लिंबाचाच पाला खातात त्यांना पुरणपोळी खाल्ल्यानंतर काढून शरीर बदललं की भावना बदलतात शरीर बदलल्यानंतर माणसांचे जीवन बदलते आणि म्हणून सगळ्या नंतर हा देव तुम्हाला मला भगवंताने दिला ते जंक्शन कुर्डवाडी जंक्शन मनमाड जंक्शन तस माणसाचा देह मिळाला म्हणजे जंक्शन मध्ये आला तुम्हाला कोणत्या देहाकडे जायचं आहे ठरवा नेहमी मला हे जे तज्ञ आहे गादे असतात गादीवर आपण झोपतो त्या गादीमधला जो रूह आहे किती वर्षाचा पंजोबा त्याच गाडीवर झोपत होते आजोबा झोपत होते वडील झोपत होते आपणही झोपतो म्हणजे कमीत कमी 100 100 150 वर्षाखालच्या गादीवर आपण काय करतो पुढच्या वर्षीचे ग्रुप आहे आणि सगळ्यामध्ये सगळ्यांना हाय क्वालिटीचा कपडा एकदम मखमलचा आपल्याला घातला तिला कट्ट्याला जोडला तसे हा सगळ्यामध्ये चांगला कपडा आहे ह्याच्यामध्ये रूच आहे रू म्हणजे गाढवाचा जन्म झाला डुकराचा झाला मांजराचा झाला कुत्र्याचा झाला सगळे जन्म होत भगवंताने
आता या देहाचं वैशिष्ट्य किती आहे बघा. एक माणूस जर सोडला तर सगळे देहाचं सांगत होतो मी. एक माणूस जर सोडला तर 84 लक्ष जे फिरत 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 आलेला माणूस आहे ते सगळे आळले जातात. उभं जाणार एकच माणूस ते झाडावर राहणारे चिमण्या कावळे असतील, पाण्यामध्ये राहणारे मासे असतील, कासव असेल, माणसापासून अतिशय दूर राहणारे सिंह, वाघ, लांडगे, कोल्हे असतील, माणसाच्या शेजारी असलेली गाय, म्हैस, कुत्रा, मांजर असेल, हे सगळे आडवे चालतात. त्यांना तहान आहे आणि भूक आहे. पाणी पितात, तहान लागल्यानंतर, भूक लागल्यानंतर चारा वगैरे खातात. परंतु त्यांना थंडी गरमी काहीही सांगता येत. म्हणून आमच्या माऊलीने काय केलं, जड जे दगड आहे दगडाला चालत. एक जड म्हणजे माणसाला चालत आणि जीव म्हणजे ज्याला चालता बोलता येत नाही, खाता पिता येत नाही, अशी प्राणी आहे. तिघांचाही अवलंब आहे. तर ते अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं देव मोठा आहे. किती मोठा आहे? आकाशापेक्षाही मोठा आहे. माऊली म्हणतात, जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. ज्याचं मन मोठं आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याच्या मनात कोणतेही वेगळे प्रकारचे विकार नाही, तर त्या मनामध्ये मी राहतो. काही तुम्हाला उदाहरण देतो. रेसच्या घोड्याची किंमत, बक्षीस किती घोड्याला? 50 लाख. घोड्याला कळतं का त्या बँकेत माझं खातं उघडा, माझा फोटो घेऊन जा, तिथं लावा आणि त्याचं पासबुक माझ्याकडे घेऊन या, 50 लाखाचं घोडं म्हणतो नाही म्हणत. मिळाले त्याला 50. शक्ती आहे. माणसाजवळ शक्ती नाही पण युक्ती आहे. एवढा मोठा असणारा देव तुकाराम महाराजांनीच वर्णन केलं. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे थेटे. एकदा द्वारकेला 16,108 बायकांचा नवरा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रोज त्यांच्याकडे कार्यक्रम 10-5 व्हायचे. कधी लग्न आहे, कधी अंत्ययात्रा आहे, कधी नाताचा वाढदिवस आहे, कधी मुलीचं काही 12 महिने चालायचे. आणि 12 महिने चालल्यानंतर ज्या नाताचं, ज्या पंथाचं लग्न आहे किंवा जो कार्यक्रम आहे देवाच्या पाहिजे त्याच्यामध्ये 108 आता मुख्य होते 8. एकदा रुक्मिणी मातेने देवाला सांगितलं की सगळ्या ज्या माझ्या सवती आहेत
त्यांच्या मुलाबाळांचे नातूपंतांचे कार्यक्रम झाले म्हणजे त्यांच्या माहेरच्या लोकाला तुम्ही बोलावता आणि लग्न झाल्यापासून माझ्या वडिलाला तुम्ही कधीच बोलावत नाही. आणि एकदा तुम्ही आता आपल्या नाताचं लग्न आहे आणि त्यामुळं माझ्या वडिलाला तुम्ही त्या लग्नाला बोलवा. आता रुक्मिणीची वडील कोण आहेत? लक्ष्मी. लक्ष्मी कुठून निघाले? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. चौदाची रत्न निघाली समुद्रामधून, समुद्र मंथनातून. लक्ष्मी पहिलं रत्न आहे. तीच लक्ष्मी म्हणजे रुक्मिणी माता. रुक्मिणी माता काय म्हणजे माझ्या वडिलाला लग्नाला बोलवा म्हणजे समुद्राला निमंत्रण द्या. देव म्हणाले काय ही बातमी 16,107 सवतीनं कळत. सगळ्या की लक्ष्मीचा बाप येणार आहे, रुक्मिणीचा बाप येणार आहे म्हणून असं ते सगळ्या द्वारकेतल्या लोकांना कळालं. सगळं हलगल्लोळ सुरू झाला. ते म्हणजे जर समुद्र जर आला तर आम्ही खलास. सगळे देवा कळाले. ते म्हणजे देवा तुम्ही आमच्या वडिलाला बोलवा की नाही बोलवा पण हिच्या वडिलाला बोलवा म्हणजे का साधा आहे का? म्हणजे कुठे ठेवता तुम्ही? समुद्र आहे, समुद्रापासूनचा जन्म झाला. समुद्राला तुम्ही निमंत्रण दिलं. समुद्र म्हणजे तुमचा सासरा आहे. तो आल्यानंतर त्याला जागा, वराडाला जागा कुठे देता तुम्ही? देव म्हणाले येऊ तर ते देव किती मोठा आहे हे त्यावेळी त्यांना कळालं. देवांच्या बायकाला विठ्ठल विठ्ठल. आणि गरुडाला सांगितलं तू आमच्या सासऱ्याला निमंत्रण. आज 40,000 लोकांना निमंत्रण. महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांना, भारतातल्या सगळ्या प्रांतातल्या साधू संतांना, बाकी पुढारी तर होतेच सगळ्या. गरुडाला सांगितलं जाऊन निमंत्रण देऊन माझ्या सासऱ्याला लग्नाला वगैरे सगळे जावं या. कुलबुल सुरू झाली सगळ्या भारतीमध्ये. कुठे राहणार कुठे जागा नाही. रात्र गेली, सकाळ झाली, 10 वाजायचा मुहूर्त सुरू झाला. हळूहळू समुद्र यायला. ते भगवान म्हणाले येऊ दे माझ्या जवळ येऊ दे. भगवान सिंहासनावर बसले होते. सगळे घाबरले. ते म्हणजे समुद्र आला द्वारकेमध्ये, सगळी द्वारका बुडून जाणार. ते म्हणाले माझ्या पायाजवळ येऊ दे त्याला. असं करत 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 समुद्र देवाच्या पायाजवळ आला. सगळ्या द्वारकेत पाणी झालं. त्यावेळी भगवंतांनी आपल्या डाव्या तोंडावरचा एकच केस काढला. सांगितलं मामा मीच बसा. त्याला काय म्हणावं? अनंत ब्रह्मांडे एके देवी ऐसे रोमे ऐसे देवी. एका केसामध्ये सगळा समुद्र उतरतो. समुद्र मोठा की देव मोठा? समुद्र मोठा. त्या समुद्राला लहान करून देवाने मोठं. एकदा हस्तिनापुरला कुंती मातेला आठवण झाली. म्हणजे भीमा मी एक नवस केला होता. तुम्ही सगळे लहानच. नवस कोणता होता? इंद्राच्या दावणीचा पांढरा हत्ती खाली आणायचा, पूजा अर्चा करायची, स्वर्गातून खाली आणायचा आणि तो ब्राह्मणाला दान. म्हणजे अर्जुन, धर्म, नकुल, सहदेव या कोणाला म्हणते तू बलवान आहेस तू दान आहे. ते म्हणजे जात नाही. सत्य होते. इंद्राला सांगितलं पांढरा हत्ती घेऊन जायचं. इंद्र म्हणाला माझ्या स्वर्गातला हत्ती तर म्हणजे म्हणजे तुम्ही देता की देत नाही, नुसतं काहीच बोलायचं नाही म्हणले. मला सोडलं म्हणलं सगळे. इंद्र म्हणाला बाबा हे अवघड करण आहे. आता अर्जुनाचा आपला मुलगा आहे करायचं तर हे मोठा बोलायचं. दावणीचा पांढरा हत्ती लोखंडाच्या सगळं दंडाने मापला होता, फोडला
आणि सोडल्यानंतर त्याचे चारी पाय बांधले भीमाने आणि खांद्यावर घेऊन स्वर्गातून भीम हत्तीला घेऊन खाली येऊ लागला. योग असा अंगणामध्ये आला, दरवाजापर्यंत आला, अंगणापर्यंत आला आणि एकदम हत्ती आणि भीम दोघंही पडले आकाश मार्गाने. भीम पडतो आता, भीम पडतो आता, भीम मरतो म्हणून चटकन आमच्या कुंती मातेने त्यावेळेला पदर होते बरं का, उघड्याला पदर होते आणि त्यामुळे असं पदर काढला आणि त्या पदरामध्ये भीमाला आणि हत्तीला दोघालाही धक्का लागला. आपल्या नेसत्या साडीच्या पदरामध्ये भीम आणि हत्ती दोघही आले, सुरक्षित राहिले. मग मला सांगा, कुंती मातेचा पदर मोठा की भीम आणि हत्ती मोठा? पदर घ्यायला काय जेवढ्या मावल्या जमल्या तेवढ्याला घ्या म्हणत नाही बरं का. काळाची गरज आहे. हजारोवर नाही, लाखोवर आता पळवून देणार, लाखोवर सोडलं. कशामुळे प्रदर्शन झालं? अर्ध्या कपड्याचे, कमी कपड्याचे पोच घेतो आपण, ठेवतो, देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा परिणाम असा होता. मला सांगायचंय काय, महाराज म्हणाले एवढा प्रभू, एवढा म्हणजे एवढा मोठा आहे, परंतु त्या देवाला सांगितलं, देवा देणे संपुष्टी राहावे. कुणीही तुझं नामचिंतन केलं आणि तुला बोलावलं तर तू त्यांच्याकडे जाऊन राहत. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलंय, भगवंताला, भगवंता मी असा हा अभंग रचलेला आहे आणि ज्या ज्या प्रकारे तुमची भक्ती करतील त्या त्या प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे जा. आता रोज तुम्ही इथं मंदिरामध्ये येत असला, तुमच्या आजूबाजूला घराबाजूला कोणती मंदिर असतील तर रोज तुम्ही जाता नका, तुमच्या आणि स्त्रिया सगळ्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या. तुम्हाला एक त्यातलं वर्ण सांगतो, रोज तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय कामाला हात लावत नाही. परंतु तुम्ही कधीतरी देवाला निमंत्रण दिले का, तेव्हा माझ्या घरी या म्हणून तुम्ही निमंत्रण देऊन बघा. तुम्ही मात्रायला पाहुण्या नावड्याला जसं बोलावता तसं देवाला रोज येताना सांगायचं, देवा माझे आजोबा आले, पंजोबा आले, वडील आले, मी आलो, नेहमी 12 महिने तुला बोलावल्याशिवाय, तुझं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरी जात नाही आणि त्यामुळं तू आमच्या घरी ये. देव येते सुखे येतो घरा. Thank you.
एकरी साथ म्हणल्यामुळे पाणी समृद्धी मार्ग झालाय. इकडून 4 पदर, तिकडून 4 पदर. महाराज म्हणतात सुखे येतो घराणा. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ब्राह्मणापासून हरिजनापर्यंत सगळ्या जातीमध्ये संत आहेत. संतांनी एकही जात सोडली नाही. देव कसा घरी येतो आपल्या, त्याला बोलवावं लागतं. एवढा प्रभू भावे, भावनेने बोलवा त्याला. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये चोखोबा महाराज होते. चोखोबा महाराजांचं घर पंढरपूरला चंद्रभागेच्या पलीकडच्या काठावर नंतर अगोदर अलीकडे होतं. एके दिवशी नळ नाही, बोर नाही, कोणती आड नाही, विहीर नाही, चंद्रभागेची आंघोळ करायची आणि चंद्रभागेचं पाणी पांडुरंगाला अभिषेकाला नाही. रोजचा नियम होता ब्राह्मणांचा. आणि त्या सगळ्या 10 ब्राह्मणांनी घागरी घेतल्या आणि चंद्रभागेमध्ये आले, आंघोळी केल्या. आंघोळ करून प्रत्येकाने एक घागर आपल्या डोक्यावर घेतली. पांडुरंगाला अभिषेक करण्यासाठी म्हणून पाणी आणायला गेले. तेवढ्यामध्ये काय झालं, हे 8-10 ब्राह्मण आणि त्यांच्या समोर चोखोबा. चोखोबा म्हणजे हरिजन. सगळे ब्राह्मण म्हणले आम्हाला तुला बिटाळ झाला, तुझी सावली आमच्यावर पडली. गर्दा करू लागले, शिवाय द्यायला लागले. तो म्हणाला काय नाही म्हणले पलीकडे तीरावर बांधतो. पूजेला वेळ झाला आणि त्यांनी संध्याकाळी पंढरपूर मधल्या सगळ्यांना बोलावलं. सगळे झाले. मंडळ शिष्टमंडळ आलं, कमिटीचे लोक आले आणि त्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्हाला सकाळी पूजा व्हायला पाहिजे, काकडा व्हायला पाहिजे, पण चोखोबाच्या सावलीचा विचार झाल्यामुळं आम्हाला 4 वाजले म्हणले भगवंताची पूजा अर्चा करायला. आत्ता जेवण झालं काय काय नाही म्हणले. चोखोबाचं घर पलीकडच्या काठावर बांधायला अलीकडलं. बरं म्हणलं. चोखोबाला सकाळी बोलावलं म्हणजे चोख्या पलीकडच्या तीरावर तुझी झोपडी घालत जा, तू इकडे यायचं नाही. बरं. तिथून ते चोखोबा महाराज रोज स्नान वगैरे करून गंध लावून आणि आज जिथे चोखोबा महाराजांची समाधी आहे, नामदेव महाराजांची पायरी आहे पंढरपूरला, तर त्या पायरीजवळ हात जोडून 8 तास चोखोबा महाराज देवाकडे पाहतात. 8 घंटे करते ध्यान उभे विटेवरी सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती रखुमाईच्या प्रती सोयरिया गोड तुझे रूप सारखं पाहताय. 1 महिना होऊन गेला. आता काय आठलं का ब्राह्मण सगळे 10-15 जण बाहेर आणि बाहेर आल्यानंतर चोखोबा जिथे उभे टाकले होते तिथे एका ब्राह्मणाने सांगितलं म्हणजे चोख्या अरे ब्राह्मणाच्या वंशात ब्राह्मणाच्या घरात जन्म झाला तर देवाजवळ जाता येईल. तू हरिजन असल्यामुळं तुला मध्ये येता येत नाही. चोखोबा महाराज उत्तर फार सांगितलं. त्या उत्तरासाठी मी हा दृष्टांत सांगितला. चोखोबाला सगळ्या ब्राह्मणांनी वर्माने सांगितलं अरे आम्ही फक्त देवाजवळ शेजारती काकडा आरती रूपारती पूजा आम्हीच करतो. आम्ही ब्राह्मण असल्यामुळं तुला येता येत नाही. कशाला येतोस तू? चोखोबा महाराजांनी उत्तर काय दिलं, मला मध्ये येता येत नाही तर त्याला बाहेर येता येत नाही. लक्षात ठेवण्यासारखं आहे. चोखोबा महाराजांनी काय सांगितलं, मला मी हरिजन असल्यामुळं मध्ये येता येत नाही पण त्याला बाहेर येत नाही माझ्या घरी. आणि त्या चोखोबांचं असं उत्तर ऐकल्यानंतर ब्राह्मणाला काही कळालं नाही, पण भगवंताने विचार केला चोखोबा मला निमंत्रण द्यायला लागलाय, आजपासून चोखोबाच्या घरी आपण जायला पाहिजे. रोज शेजारती झाली, सगळ्यांनी कुलप लावले आणि कुलपामध्ये देव घातला आणि ब्राह्मण सगळे घरी गेले की पांडुरंग 12:30 वाजता चंद्रभागेच्या वाळवंटावर चोखोबाच्या घरी भाकरी आणि दही खाण्यासाठी जातात.
विस्तार खूप आहे, 9:30 झाले, त्यात बोलता येत नाही. अभंगही खूप मोठा आहे. ते सगळ्यानंतर अजून सांगा मला, होईल तुम्ही काय त्याच्यामध्ये. तर सांगण्याचा उद्देश काय आहे? देव मोठा आहे, परंतु महाराज काय म्हणाले? भावे संपुष्टी राहावे. देवा तुला माझी आज्ञा आहे. तुकाराम महाराजचा केवढा अधिकार. तुकाराम महाराज प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या सोबत राहत होते, प्रत्येक अवतारात. बाकी सगळे संत काम पडलं त्यावेळेला जायचे, पण तुकाराम महाराज करतात येतात वापर करी 4 युगामध्ये देवाच्या सोबत. म्हणून देवाला न करमल्यामुळं तुकाराम महाराजाला 42व्या वर्षी देवाने आपलं स्वतःचं विमान पाठवलं आणि तुकाराम महाराजाला सदैव वैकुंठाला देवाने विठ्ठल विठ्ठल. आकाशापेक्षा मोठा देव बरोबर आहे. नुसतं काही माणसं मोठे असतात, प्रभू म्हणजे मालकी नाही, काही नाही झालं. कुठेही चहा चहा हॉटेलमध्ये नोकरी करायची, माणूस खूप मोठा आहे. पाहिल्याबरोबर प्रसन्न होतं मावा. पाय मीटर मोठा आहे, 1 मीटर मोठा आहे, रंगारूपाने चांगला जाड जुड आहे. करतो काय? हा मागे करतो. एवढा म्हणजे मोठा आहे, पण मालक आहे का? कारण मला म्हणाले आमचा देव मोठा आहे. प्रभू म्हणजे मालकी आहे. कत्र भरता प्रभू साक्षी मास चरण. भगवंताचं मोठेपण तुकाराम महाराजांनी सांगितलं की महाराज आमचा देव किती मोठा आहे. या सगळ्याला आज्ञा देवाने दिली, म्हणून सगळे जाग्यावर आहे. समुद्री रेखा लोलांडावी ही आज्ञा माझी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये तुम्ही 8-10 वेळा उभ्या बाजूला तुम्हाला कळेल. पर्वती पैसका नसंडावी. पर्वताला आज्ञा केली भगवंतानी की तुम्ही एका जागेत बसून राहा, तुम्ही उड्या मारू नका. पृथ्वीला सांगितलं सगळ्या भूत मात्रांना तू सांभाळ. सगळ्याला झाडाचे ते पान, वृक्षाचे ते पान, हादी त्याची सत्ता. झाडाचं पान देखील त्याच्या वायुने नाव बरी मुगे नसावे. वाऱ्याला सांगितलं 1 सेकंद एका जागेवर राहायचं नाही. कोणाच्या घरामध्ये घर आवडलं होतं तर थांबायचं नाही, सगळ्याकडे फिरायचं. आता चौकडे वायू फिरू लागला, ऑक्सिजन मिळायला लागलं, म्हणून तुम्ही बोलायला लागलो तुम्ही आणि मी. आणि समजा हा जर वायू जर देवाने सांगितला नसता तर घरातच कोणाचं जर बसला असता तर आपली वाट अवघड झाली. ही आज्ञा माझी. म्हणून याला प्रभू म्हणजे मालकी आहे. पंचमहाभूतावर, पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश, 5 जण. एक साधं वर्णन तुम्हाला सांगतो, जेवढे बाहेर आहे तेवढे आतच आहे. बाहेर अग्नी, आतला अग्नी, जठर अग्नी. नेहमी आपलं अंग गरम राहते. आणि ज्या दिवशी आपलं अंग थंड झालं लगे अग्नीवर ठेवावं लागतं बाहेर. मधला अग्नी दिसला की बाहेरच्या अग्नी चला घेऊन चला बाहेर. अग्नी संस्कार करा. का? मधला अग्नी दिसला. मधलं पाणी कमी झाले की बाहेरचं पाणी द्यावं लागतं इंजेक्शनच्या द्वारे. सलाईन लावा. काय झालं? पाणी जिभेला कोरड पडते, डोळ्यात कोरड पडते, द्या बाहेर पाणी. पृथ्वी बाहेर आहे, मध्ये पृथ्वीच हे बोला चिखल आहे. भगवंताने अशी सोय केली, वरून सगळ्यांना लेबल लावलेलं आहे. आणि थोडा तरी लेबल बाहेर आलं, त्याच्या जवळ जाऊ नका, ते फार अवघड होते. त्याला ते रक्तपित्ती झाली, त्याला कॅन्सर झालं, असं झालं, तसं झालं. काय कमाल आहे, किती भगवंताच्या कृपा तुमच्या माझ्यावर आहे. म्हणून
आमच्या ज्ञानोबा रायाने हरिपाठामध्ये आणि तुकोबा रायाने आपल्या अभंगामध्ये सांगितलं, कारे नाटवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलाची. प्रश्न विचारला. ते म्हणाले, का आठवण करत नाही देवाची? कुठल्या बरोबर त्याची आठवण का करत नाहीस? का? सगळ्या जगाचा पोशिंदा एकटा देवच आहे. दोन शब्द किती महत्वाचे. काय अधिकार तुकाराम महाराजांचा मला सांगा. धनवारांचा काय अधिकार होता? तुकाराम महाराजांचा एक एक शब्द अगदी मोत्यासारखा आहे. ते म्हणाले, एवढा देव किती मोठा आहे? एवढा म्हणजे आकाशापेक्षा मोठा आहे. आणि लगेच दुसरा शब्द कोणता? प्रभू. प्रभू म्हणजे मालक आहे सगळ्या त्रिभुवनाचा, सगळ्यांना सांभाळणारा, सगळ्यांना जेव खाऊ घालणारा तो प्रभू आहे. आता दोन गोष्टी देवाच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला ओळख करून दिली. म्हणजे काही तुकाराम महाराजांचं म्हणजे महाराज एवढा मोठाही आहे, मालकी सगळ्या विश्वावर त्याची आहे, त्याच्याशिवाय गाडी हलत नाही. परंतु आम्हाला जर आमच्या जवळ घ्यायचं तर काय करावं? भावे. आता मला सांगा, भाव बाहेर आहे की मध्ये? भाव दिसतो का आपल्याला? एकदा काय झालं, हिरे माणिक मोती असं बाहेरचा धंदा करणारा, अब्जावधीचा धंदा करणारा व्यापार, सोन्या चांदीचा नाही, हिऱ्यामध्ये. आणि तो मुंबईहून निघाला नागपूरकडे जायला. जाता 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 अगदी अंधार पडला आणि अंधाराच्या वेळा थोडा रस्ता दिसेनासा झाला आणि एकदम सडकेच्या बाजूला दोन्ही टायर खाली चिखलामध्ये बसले. बाजूला चिखल होता आणि चिखलामध्ये दोन्ही टायर. घाबरला, मोठ्याने आधी लागला. संध्याकाळची वेळ आहे, मी जवाई आहे, कोणी असेल तर या माझ्या गाडीला वर काढा, मी काय मागेल ते देतो. गाडी आपल्या चिखलामध्ये बसलेली आहे. 4 जण आले. 4 जणांनी थोडं थोडं दुसरे दगड वगैरे टाकले, करून टाकला आणि त्या अलगद त्या गाडीला उचलला आणि सडकेवर आणून ठेवलं. सडकेवर ठेवल्यानंतर प्रत्येकाला 100 बक्षीस दिलं. तेवढ्यावर थांबावं का नाही? तर हा व्यापारी काय म्हणतो, तुमचा धंदा काय? ते म्हणले, हे तू विचारलं काय त्यांनी, तुम्ही कशावर जगता? शेती आहे का? नाही. नोकरी करता का? नाही. मुलं बाळ आहे, कशावर जगता? हा धंदा म्हणजे आमचा. तुमच्या सारख्याची गाडी चिखलामध्ये बसली, आम्हाला आरटलं की आम्ही 1 किलोमीटरच्या अंतरावर इथंच राहतो, चौघं येतो आणि वर काढतो. त्यांनी सांगितलं, परवाच पावसाळा होऊन गेला, हिवाळ्याची सुरुवात झाली, म्हणून माझी गाडी चिखलामध्ये बसली. भर उन्हाळ्यामध्ये तुमचा धंदा तर कोणताच नाही, भर उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला मिळत नाही आणि अशा वेळा सडकेच्या बाजूला चिखल होत नाही. चिखल न झाल्यामुळे गाडी बसत नाही. गाडी न बसल्यावर तुम्हाला कोणी बोलावत नाही, पुन्हा तुम्ही बक्षीस देत नाही. कसं? ते काय म्हणाले, चिखल व्हायच्या अगोदरच आम्ही काम. हिवाळ्यामुळे चौकडचा चिखल कमी झाला, उन्हाळ्यात सुरू झाला. रात्री 12 वाजता 50 घागरी पाणी आणतो, दोन्ही बाजूने आम्ही चिखल तयार करतो. म्हणजे 12 महिने तुमच्या गाड्या येतात आणि चिखलामध्ये बसतात, आम्हाला ऑर्डर देतात तुम्ही आणि आम्हाला बक्षीस देतात. झालं आमचं काम. आता गाडी चिखलातली वर काढणं ही जी प्रक्रिया आहे, ही जी क्रिया आहे, दिसायला चांगली आहे, पण मुद्दाम गाडी फसावी म्हणून चिखल तयार करणं हा भाव दिसतो का? म्हणून महाराजांनी आपल्याला काय सांगितलं, एवढा प्रभू भावे, भाव दिसत नाही. भावे विना भक्ती, भक्ती Hallelujah.
फुलांचे हार दिसतात, पूजेचं साहित्य दिसतंय, कंगन घेतलेली दिसते, पण कशासाठी दिसत नाही. परवा आमच्याकडे निवडणुकीच्या पूर्वी, एका महिन्याच्या पूर्वी रोज गावाला रोज कसं सप्ताह चालू होता, गावातले पंक्ती घेतली नाही म्हणजे मला करायचं. रोज एक पुढारी यायचा, 5,000 लोकांचं जेवण करून द्यायचं. सगळेच पडले झाले पुन्हा. ज्यांना अन्नदान केलं नाही, पंगत घातलं नाही, काही देणे गेले काही ते निवडून आलं. विठ्ठल विठ्ठल 8 दिवस पंक्ती, रोज 5,000 लोकांना जेवण पाहायचे ते. तर त्याच्यातला भाव काय होता नंतर कळाला मला. नंतर पडल्यानंतर कळालं, अरे ते भंडारा हे याचा कशासाठी गेला, निवडणुकीला उभा टाकायचं. मला सांगायचंय काय, महाराज म्हणतात एवढा प्रभू, प्रभू म्हणजे माझं काय मोठाही आहे, पण भावना जर असेल संपुष्टी राहावे, त्यानं हृदयामध्ये येऊन राहावं. आता कोणाकोणाच्या देव हा जवळ राहिला. वेळ तर खूप झाला, 9:45 झाले. अध्यक्ष बाजूलाच बसून आहेत, ते रिमोट त्यांच्या हातात आहे माझा. कारण काळे भाऊने सांगितलं ते येतील म्हणजे तुमच्या बाजूला बसते. सांगितलं सगळं 5 वाजता विठ्ठल विठ्ठल. आज एवढा मोठ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष झाल्यामुळे, सगळ्या भारतामध्ये झाल्यामुळे थोडं नियम म्हणजे भीतीच आपल्याला कोणाची पोलीस स्टेशन सगळे माळकरीच आहेत तिथे करतो आहे. आपल्याला जास्त वेळ घ्यायचं नाही. गुणवान सगळे कालकरी आले. नक्कीच मला ते पुढे जर म्हणजे कालिदास महाराज नसतं आम्हाला बोलू नका सगळं सांगतो. खाली बरं झालं उपकार आहे ते बसले नाही सगळे, नाही म्हणजे यांना काही लागत नाही चाली वगैरे म्हणतात. देव हा मोठा आहे, देव हा सर्वशक्तिमान आहे, परंतु तो श्रद्धेमुळं, भावनेमुळं, प्रेमामुळं आमच्या जवळ होतो. मी सांगत होतो तुम्हाला की रोज तुम्ही मारुतरायांच्या दर्शनाला गेल्यानंतर, देवीच्या देवळात दर्शनाला गेल्यानंतर, महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतर, अजून जे काही मंदिरे असतील आजूबाजूला, तुम्ही एकच काम करावं. ज्या मंदिरात जातात त्या मंदिरातल्या देवाला निमंत्रण द्या की देवा तू आमच्या घरी ये. आणि 1 महिन्याच्या आत जर देव न आला तुम्हाला फोन करा, 100%. आता तुम्ही म्हणताल महाराज कलियुग आहे आणि देव येईल का घरला. अगोदर देव हा कसा आहे कळाला. देव कुणाला म्हणा, फार पुढे जाऊन आपल्याला म्हणायचं आहे ज्यांचे चांगले विचार आहेत, ज्यांचं वागणूक चांगली आहे, ते माणसंच देव आहे. विठ्ठल विठ्ठल. एक साधं गणित. तुमच्या घरामध्ये नेहमी तक्रारी होत असतील, भांडणं होत असतील, कोणी कोणाच्या पंक्तीला एका ठिकाणी बसून जेवत नसेल, तो आला की हा आला की ते असं होत असेल, तुम्ही रोज देवाला या म्हणून सांगा. आणि 1 महिन्यानंतर रोज रोज या म्हणल्यानंतर ज्या दिवशी सगळे प्रेमानं एका ठिकाणी बसायला लागले, जेवायला लागले, बोलू लागले, विचार विनिमय करायला लागले, घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं, 100% देव तुमच्या घरी आले. 100%. भावाकडे आतापर्यंतच्या साधू संतांचा अनुभव खोटा आहे का सांगितलं.
विठ्ठल विठ्ठल. बसायला तुम्हाला सगळ्याला पाहिजे. आता विश्वात्मके देवे पाठ, कळाचे व्यंकटेश सांडू पाठ आहे तुम्हाला. दुसरी गोंदवल माहित आहे तुम्हाला, पंढरपूरच्या पलीकडे आहे. गोंदवल्याच्या पलीकडे एक गाव आणि त्या गावामध्ये दोन पार्ट्याचं नेहमी भांडण आहे. काय नाही, फक्त पुऱ्याचं भांडण, शेताचं भांडण. तिकडून 5-50 माणसं, तिकडून 5-50 माणसं, लाखो रुपये खर्च करायचे, कोर्टाला जायची. भांडणं 10 वर्षापासून चालू. सुदैवाने गोंदवल्याच्या जवळ त्याचं गाव असल्यामुळे एक मोठा कीर्तनकार त्यांच्या गावी गेला कीर्तन. आणि त्या कीर्तनकाराने सांगितलं की तुमच्या गावामध्ये नेहमी अधूनमधून घरामध्ये, गावामध्ये चौकडे भांडणं त्यांचे होत असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला समाधान मिळत नसेल तर तुम्ही आमच्या ज्ञानोबा कसायदानातली दुसरी ओवी रोज 108 वेळा म्हणा. दुसरी ओवी, कळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर म्हणून वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. तुम्हाला सांगतो, एका महिन्याच्या दोघांनी त्या ओव्या लिहून घेतल्या, रोज 108. एका महिन्यानंतर दोघांच्याही अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. दोघं एकूण एकाच्या घरी गेले. त्यांनी सांगितलं काय म्हणले भांडणामध्ये, एक हातभर पुऱ्यासाठी आपल्या 10 वर्षापासून तू मी करून आपण एवढा खर्च केला. आजपासून आपण कोर्टामध्ये आपली कारवाई सुरू, आपले अर्ज सुरू. आणि ते गुन्हे गोविंदन नांदायला लागले. 10 वर्ष झाले, त्याचा पत्ता देत तुम्हाला लागलं. भेटून या जाऊन विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी बसायला 750 वर्षापूर्वी लिहिलं आणि आज त्याचा अनुभव करायचा. म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या 9000 ओव्या म्हणजे मंत्रच आहे. कानाला तुमच्या कमी ऐकू येत असेल, मला कमी येत बरं का, मी रोज एक ओवी म्हणतो. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातली पहिली ओवी, आजी श्रवणेंद्रिया पिकले जे येणे गीता निदान देखिले. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातली पहिली ओवी कानासंबंधी, कानाला मोठेपणा दिला, श्रवणेंद्रियाला माऊलीनी आणि याचे अनुभव रूपाला आले, मला स्वतःला आला. ही सारखी रोजी हळूहळू मला चांगला ऐकायला. असे ज्ञानेश्वरीमध्ये कॅन्सरवर आजार आला, बीपी, हाय बीपी, लो बीपी, ताप येत असेल, कोणत्याही रोगावर. पण आज सगळ्या ओव्या तुम्हाला मी सांगत नाही. अगोदर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. रोज स्नान झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर मस्तक ठेवा. रोज एक ओवी 2 ओव्या 10-5 वेळा वाचत जा आणि मग तुम्हाला हळूहळू तसं. सामान्य ग्रंथ नाही म्हणून तरी आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आपल्या. काय कारण आहे? ज्ञानेश्वरीमध्ये शक्तीच फार. तुकाराम महाराज जगाच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. आणि म्हणून तुम्ही मी भाग्यवान, कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर तुमचा माझा जन्म झाला म्हणून ज्ञानेश्वरी वाचता, तुकाराम महाराजांचा गाथा वाचायला मिळाला. जर या दोघांच्याही अगोदर आम्हाला जन्म झाला असता तर आम्हाला ज्ञानेश्वरीही वाचता मिळाली नसती आणि गाथाही मिळाली नसता. जो गायक आहे तो म्हणायला लागला महाराज नको शेवटतात. कारण म्हणून मी नेहमी सांगतो की टाळकऱ्यामध्ये सगळे गाणारे असतात आणि काही दिवसानंतर ते हळूहळू कीर्तन करेल.
ट्रक वरचा क्लीनर हा पुन्हा काही दिवसानंतर ड्रायव्हरच होता. आणि उदाहरणार्थ कारणाने तुम्ही चाली थोड्या कमी म्हटल्या आणि मला वेळ दिला एवढ्यापर्यंत मी आलो. आता 15 मिनिटं राहिले. तुकाराम महाराज म्हणतात एवढा मोठा देव आहे, सत्ता तेवढी आहे आणि तो तुमच्याच जवळ आहे. साठला हरी त्याची सजी झाला सफल. अरे देवा एवढा जवळ कुणीच नाही, म्हणून तरी न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला विनंती सगळ्यांना, तुम्ही सगळे वाचतात म्हणजे वाचलात तर वाचा, वाचायचं असेल तर वाचत जा. ज्या दिवस चांगलं जगायचं असेल, सकाळचे अभंग काकड्याचे 50 अभंग आहेत. ज्ञानेश्वरीच्या 9 ओव्यात फक्त, जास्त नाही बसायला. तर एवढं जरी आपण हे केलं तरी आपल्यावर बदलून त्याचे साधू संतांची कृपा. आज तुकाराम महाराज नाहीत, ज्ञानेश्वर महाराज नाहीत, पण दोघांचे ग्रंथ आहेत ना आपल्याला. माऊलीचा हरिपाठ सगळ्यात चांगला. त्या हरिपाठामध्ये पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत फलश्रुती, देवाचं नाव येतं, फायदा काय होतो, 2-3 नमुने सांगतो आणि कीर्तन संपतो. हरिपाठाची गोड तुम्हाला असा म्हणून सांगतो. माऊलीला एकाने विचारलं, म्हणजे माऊली तुम्हाला सगळ्यामध्ये देव दिसतो असं म्हणता तुम्ही भिंत चालली, कशामुळे देव दिसला तुम्हाला? माऊलीचं उत्तर आहे अभंग हरिपाठात. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मसातनी. माऊलीच्या हरिपाठामध्ये 12 वेळा त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. 12 वेळा 27 अभंगामधून 12 अनुभव सांगितले आणि 12 तुम्ही अनुभव घ्या म्हणून सांगितले. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. सज्जनांची संगत करावी अशी वाटते का तुम्हाला? गोडी लागली का तुम्हाला? अगोदर सज्जन कळायला पाहिजे. सज्जनांची व्याख्याच आहे. तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेल. एकही वाईट गुण ज्या माणसाजवळ नाही त्याला सज्जन म्हणतात. ज्ञानेश्वर दोनच मिनिटं मला सगळ्याला सांगितलं. आपण खूप मोठा 7 दिवस चालण्यासारखा वेळ कमी पडला आपल्याला. त्या अभंगाचं थोडं विवरण सांगतो. एवढा मोठा देव आहे, त्याचा मोठेपणा सांगितला, सत्ता ही सांगितलं आणि हृदयामध्ये राहून असणारा म्हणतात. खरं तर हृदयामध्ये राहील का? त्याला बाहेरून आणायचंच नाही, मुळातच आहे तो. जी वस्तू बाहेरून आणायची आहे तिचा आकार, तिची उंची, तिचं वजन, तिची किंमत पाहावी लागते. पण बाहेर नाहीच ना. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताची कामो विषयावरी. माऊलीने 9व्या अध्यायामध्ये काय सांगितलं
की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये जर असेल तर तू आपल्याला दिसत नाही. एक छोटी गोष्ट सांगतो आणि खरंच कीर्तन संपतो. खरं खरं म्हणजे 10:30 देतो तुम्हाला. अरे काळजी करू नका.